झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणात एका आरोपामुळे खळबळ माजलेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरच आरोप करत एक प्रकारे जलसंधारण घोटाळ्यातील एक प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या समन्वयाला आणि सामाजिक समतेला आव्हान केलेलं आहे. त्यांनी त्यातून जो भ्रष्टाचार पुढे आणला तो अत्यंत धक्कादायक आहे असा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून काल दुपारपर्यंत या प्रकरणावर कोणताही डिफेन्स आलेला नव्हता. काल संध्याकाळी मात्र त्यांच्याकडून डिफेन्स यायला सुरुवात झाली. म्हणून काल रात्री या कार्यक्रमानंतर आम्ही असा निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष आणि अंजली दमानिया यांना आमने सामने पहिल्यांदा मराठी चॅनलमध्ये आमने सामने आणून एकमेकांवर आरोप करायला लावूया. या चॅनल म्हणून आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही आहोत, परंतु प्रत्येक आक्षेपाला उत्तर देताना प्रत्येक बाजू आपापली जी मतं आहेत ती स्पष्टपणे मांडेल. निर्णय शेवटी प्रेक्षक म्हणून तुमच्याकडे आहे. तर आता सुरू करत आहोत कार्यक्रमाला. अंजली दमानिया आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने. या कार्यक्रमात माझ्या सोबत आहेत दस्तूरखुद्द अंजली दमानिया आणि भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर द्यायला आहेत एकनाथ खडसे. एकनाथ खडसे हे आपल्याला माहिती आहेत महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते आहेत. अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. अंजलीताई, सुरुवात तुमच्यापासून करूया. काल रात्री आपण कार्यक्रम केला, प्रचंड प्रतिसाद मिळाला, अनेक SMS आम्हाला आले, अनेकांनी प्रचंड इमोशनल अपील तुमच्याबद्दल केलं, तुमच्या बरोबर आहेत असं सांगितलं. काल रात्री शांत झोप लागली? ऍक्च्युली नाही लागली काल, बरीच ऑलमोस्ट. पण तुम्ही अनेक राजकारण्यांची झोप मात्र उडवलीत. या ऍक्च्युली काल ऑलमोस्ट 2 वाजता झोपले मी रात्री आणि ते खूप फोन्स आणि SMS आणि याचं उत्तर देता म्हणजे झोप लागली नाही असा प्रकार नव्हता. सगळ्यांना रिस्पॉन्ड करणं पण जरुरी होतं म्हणून मी थांबून ती उत्तरं दिली आणि मग मात्र मी झोपले. समाधान वाटतं एक प्रकारचं आपण करत असलेल्या कार्याबद्दल? अतिशय मानसिक समाधानच मिळते याच्यातनं आणि दुसरं काही नाहीये याच्यातनं. काल तुम्ही माझ्याशी बोलताना असा एक आरोप केला होता की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी तुमची भेट झाली. त्या भेटी अंतर्गत तुम्ही हा सगळा भ्रष्टाचार समोर आणलात आणि त्यानंतर त्यांना अशी विनंती केलीत की त्यांनी कारवाई केली पाहिजे, अध्यक्ष म्हणून कारवाई केली पाहिजे. त्यावेळेला त्यांच्या पदाला अनुसरून अपेक्षित असलेली तत्वनिष्ठा आणि देशप्रेम दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले किंवा त्यांनी दाखवली नाही असा तुम्ही थेट आरोप केलात. आज एकनाथ खडसे तुमच्या समोर आहेत, त्या आरोपाचा पुनरुच्चार करा आणि मग आपण एकनाथ खडसेंची बाजू ऐकूया. आपण माझा SMS मला वाटतं आपल्याला मिळाला असेलच, जो मी त्यांना त्यांच्या डायरेक्ट सेलफोनवर पाठवलेला. त्यात मी त्यांना असं लिहिलं होतं, कारण माझे वडील RSS मध्ये होते आणि आमच्यावर संस्कार तसे झाले होते की मी माझ्या वयाच्या 11 वर्षाची होते जेव्हा माझ्या वडिलांचा जॉब गेला. का तर त्यांनी ब्राईब नव्हती घेतली. तर अशा बॅकग्राऊंडमधनं येणारी व्यक्ती जेव्हा फाईट करते तेव्हा तिची सेन्सेस डेफिनेटली ठिकाणावर असतात. आणि मी त्यांना लिहिलं की नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम. ही जी प्रेयर आहे RSSची, ती प्रेयर काय सांगते आज आपल्याला? मातृभूमीला वंदन करायला शिकवते. त्याबद्दल देश आणि देश सेवा याला आपल्या जीवनात प्रथम प्रायोरिटी असायला शिकवते. आणि आज तुमची ही देश आणि देश सेवा गेली कुठे? तुम्ही या देशाचे पॉलिटिशियन आहात, तुम्ही देशासाठी फाईट करायला तुम्हाला तिथे पाठवलंय का तुम्ही बिझनेस करायला तिथे गेला आहात? आणि तुम्ही जे बोललात NCP बरोबर सीट शेअरिंग, हे कशासाठी? आणि NCP हे जे फार्मर्सना आज, म्हणजे मी इंग्लिशमध्ये पाठवलं होतं म्हणून मी हे इंग्लिश शब्द वापरते, की शेतकऱ्यांना जे लुटतायत, ज्यांच्या जमिनी बुलडोज करतायत, अशा निर्दयी लोकांबरोबर तुम्हाला सीट शेअरिंग करायची काय गरज लागली? आज तुम्ही प्रेयर जी होती ती तुम्ही विसरलात का? विसरला म्हणजे तुम्ही यू फॉरगॉट और यू चोज टू फॉरगेट.
असा मी त्यांना मोठा SMS पाठवलेला. आपण जाऊया थेट खडसे साहेबांकडे. खडसे साहेब, मागचे 2 दिवस अंजली दमानिया विविध चॅनल्सवरून त्यांचे आरोप करतायत. काल आम्ही खूप प्रयत्न केले की भारतीय जनता पक्षातर्फे एक काहीतरी बचाव, डिफेन्स किंवा त्याला उत्तर येईल, परंतु काल दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाकडनं कोणी रात्री आलं नाही, येऊ शकलं नाही. आज मात्र तुम्ही आलात. सर्वप्रथम झी 24 तास तर्फे धन्यवाद. आणि आता अंजली दमानिया यांच्या आरोपाकडे जाऊया. त्यांनी गडकरी साहेबांना आणि आपल्या पदाला अपेक्षित असलेलं देशप्रेम जे संघामध्ये शिकवलं जातं ते दाखवण्यात ते कमी पडले असा थेट आरोप केलेला आहे. काय सांगाल? पहिली गोष्ट तर संघाचं नाव घेऊन याचा उपयोग करणं ह्याला माझा आक्षेप आहे. पुढे सांगणार आहे की संघाच्या जर संघाची शिक्षा आपल्यामध्ये आहे, संस्कार आपल्याकडे आहे, तर असे कृत्य करायला संघाने काही सांगितलं नाही, तर पुढच्या ह्याच्यामध्ये मी येईल. पण मुळामध्ये अंजली दमानिया या गडकरी साहेबांना भेटल्याला वर्षाच्या वर कालावधी झाला. 1 वर्षाच्या वर त्यांनी एक निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं आणि ते निवेदन गडकरी साहेबांना मिळाल्यानंतर गडकरी साहेबांनी त्या निवेदनावर आपलं एक पत्र त्याच दिवशी जलसंधारण विभागाचे जे मुख्य सचिव आहेत AB पाटील त्यांना लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे. माझ्याकडे पत्र उपलब्ध आहे आणि त्यांनी त्यात लिहिलेलं आहे की कोंढाणा तारखेचं हे पत्र आहे? किती तारखेचं? 7 ऑगस्ट 2011. 1 मिनिट. 7 ऑगस्ट 2011 याच्या सुमारास आपण गडकरी साहेबांना भेटलेला होतात. मी कालपासून म्हणजे 48 तास झाले सांगते की मी गडकरींना 3दा भेटले. एकदा जून मध्ये भेटले, एकदा ऑगस्ट मागच्या वर्षी भेटले आणि ऑगस्ट या वर्षी भेटले. म्हणजे मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये तुम्ही भेटला, त्याच्यानंतर गडकरींनी लिहिलेलं पत्र आहे असा खडसे साहेबांचा दावा आहे. नाही, मी तुम्हाला तेही एक्सप्लेन करते कसं झालं. खडसे साहेबांना आधी बोलू दे, मग माझे मला सांगा काय त्या पत्राचा मजकूर आणि कोणाला लिहिलेलं आहे. 7 ऑगस्ट 2011 हे पत्र श्री AB पाटील सचिव यांना लिहिलेलं आहे. कुठल्या खात्याचे सचिव आहेत? जलसंपदा विभागाचे सचिव. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्याच्या सचिवांना त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्राला कारण कदाचित अंजली दमानिया यांच्याशी झालेली भेट असू शकते किंवा निवेदन पाठवलेलं असेल. ते पत्र अंजली दमानियांच्या सहीचं पत्र एक आहे. त्यांनी एक निवेदन पाठवलेलं आहे गडकरींकडे की या ठिकाणी माझी जमीन अशी पाण्याखाली बुडते आहे आणि ही जमीन जर हे कोणाची जमीन? यांची माझी स्वतःची, आपली स्वतःची जमीन आहे, पाण्याखाली बुडते असं मी त्यांना निवेदन दिलं आणि तेव्हा त्यांनी 59 एकर जमीन, त्यापैकी काही जमीन ही पाण्याखाली बुडत आहे म्हणून या धरणाची जी साईट आहे ती कमी करावी, मागे सरकवावी, त्यामुळे माझी जमीन वाचू शकेल. आणि त्यात असंही लिहिलेलं आहे, बरोबर आहे, त्यात असंही लिहिलेलं आहे की माझी जमीन वाचू शकेल आणि बाकीचे जे आदिवासीची जमीन आहे ती आदिवासीची जमीन तुम्ही घ्यायला हरकत नाही, त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायला हरकत नाही. ह्याच्यामध्ये यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की यू कॅन हॅव ए सर्वे ऑफ दिस प्लेस बियॉन्ड 700 मीटर. देर इज नो प्रायव्हेट लँड. इट विल ओनली द आदिवासी लँड अँड वी आर शुअर दे विल ॲडेक्वेटली कॉम्पेन्सेटेड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.